नमस्कार. उद्या रविवार आणि उद्या आहे माघ पौर्णिमा. उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. तुमच्या आयुष्यातील सर्व दोष, संकट नष्ट होतील, शत्रू त्रास नष्ट होईल आणि 7 पिढ्यांचा पितृदोष देखील नष्ट होणार आहे. त्यासोबतच तुमच्या घराची, मुलांची, पतीची आणि कुटुंबाची तुमच्या प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. चला तर पुढील माहिती लवकरात लवकर बघूयात. माघ महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात केलेले दान, स्नान आणि जप तप याचे अक्षय पटीने पुण्यफळ मिळते. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला, विशेषतः गंगा नदीमध्ये स्नान करण्याला खूप पुण्यकारक मानले जाते. परंतु प्रत्येकालाच नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू मिसळून स्नान केल्याने त्याचे चांगले फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा घरामध्ये केल्यास धनधान्याची कमतरता घरात राहत नाही आणि सर्व मनोकामना देखील लवकरात लवकर या पूर्ण होतात. मला या व्हिडिओमध्ये मी स्नानासाठी एक शुभ वेळ सांगणार आहे. त्या वेळेतच तुम्हाला स्नान करायचे आहे. असे केल्याने त्याचे 100% लवकरात लवकर फळ प्राप्त होत असते. माघ पौर्णिमा हे हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप चांगले मानले जाते. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमा खास आहे कारण या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यास आणि व्रत केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते. तर माघ पौर्णिमा कधी आहे, स्नान, दान, योग्य पूजा कशी करावी हे थोडक्यात आपण बघूयात. अगदी कमी वेळेत आपण ही माहिती बघणार आहोत. सोबतच तुम्हाला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून ही वस्तू टाकायची आहे. कारण तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणे, तंटा नेहमी असेल, क्षुल्लक कारणावरून घरामध्ये कोणाचेही कोणाशी पटत नसेल किंवा मग एखादी नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये आलेली असेल किंवा तुम्हाला कोणाचा नजरदोष लागलेला असेल किंवा मग शत्रू त्रास असेल. कधीकधी असे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करतात आणि अशा लोकांची नजर तुम्हाला लागलेली असेल किंवा शत्रू त्रास, कोणताही त्रास असो, आजारपण असो, हे पूर्णतः नष्ट करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या शुभतिथीवर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. या प्रकारे तुम्ही स्नान केल्याने संपूर्ण नकारात्मकता, सर्व दोष, शत्रू त्रास, अनेक संकटे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ते पूर्णतः नष्ट होतील आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी जी काही पूजा, सेवा, उपासना, मंत्र जप कराल निश्चितच त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त फळ प्राप्त होणार आहे. या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्ही स्नानानंतर तुम्हाला दान करायचे आहे. यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्हाला गरीब गरजू व्यक्तींना दान हे करायचेच आहे. आणि स्नानाला विशेष महत्त्वाचे मानले जाते म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. तर माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 1 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी 5:53 सुरू होणार असून ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केले जाते. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानाचं पुण्य प्राप्त केले जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग हा योग शुभ संयोग जुळून आलेला आहे. म्हणून तुम्हाला या दिवशी महत्त्वाचे काही उपाय आवर्जून करायचे आहेत, ज्यामुळे असे शुभ योग आल्यानंतर आणि विशेष तिथी आल्यानंतर त्याचे फळ हे लवकरात लवकर मिळत असते. आणि उपाय तुम्ही मनोभावे जर केले तर निश्चितच त्याचे फळ प्राप्त होते. तर उद्या तुम्हाला सगळ्यांनाच हे काम करायचे आहे. तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचे आहे. स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे. सकाळी 5:30 ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये तुम्ही स्नान आणि दान करणे उत्तम ठरेल.
परंतु तुम्हाला सकाळी लवकर करणे शक्यच नाही झाले तर मग तुम्ही जेव्हा स्नान करणार असाल त्यावेळेस तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत. आणि दान काय करायचे आहे तर माघ महिन्यातील पौर्णिमेला वस्त्र, तूप, फळे, ब्लँकेट, तीळ आणि अन्न यासारख्या वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जाते. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यास जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि शांती देखील प्राप्त होते आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरावर प्रसन्न होते. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तर तत्पूर्वी आपण अजून 2 प्रभावी उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्याचे कल्याण होणार आहे. तर रवी पुष्य योग म्हणजे स्वामीचा सूर्य आहे. तुमच्या कुंडलीत रवी ग्रह हा बलवान करण्यासाठी आणि समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन तुम्हाला गरजू व्यक्तींना अत्यंत महत्त्वाची ही एक वस्तू दान करायची आहे ती म्हणजे गूळ. गूळ आवर्जून दान करा. या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल, आत्मबळ वाढेल आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा अजून एक उपाय आहे व त्यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती बघणार आहोत. तर दुसरा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या रात्री तांदूळाची खीर तयार करावी आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवायची आहे. असे मानले जाते की माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणामधून अमृतवर्षाव होत असतो. ही खीर ग्रहण केल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी या दूर होतात आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होत असते. कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील आलेला आहे आणि तुम्ही या प्रकारे हा उपाय केल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुमच्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला देखील आवर्जून ही खीर तुम्ही खायला द्यायची आहे. यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि आरोग्य संपदा प्राप्त होणार आहे. तर अशा विशेष तिथीवर स्नानाला खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करायचे आहे. तर उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. सांगितलेल्या वेळेत स्नान करा किंवा ब्रह्ममुहूर्तावर केले तरीही उत्तम ठरेल. ब्रह्ममुहूर्त देखील सकारात्मक असतो कारण या वेळेमध्ये सर्व देवी देवतांचे स्नान करण्याची वेळ असते. त्यामुळे सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्यावेळेत करण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्हाला मुहूर्त सांगितलेला आहे तेव्हा करा किंवा तुम्ही जेव्हा करणार असाल स्नान त्यावेळेला तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तुमच्याकडून घडलेली कळत नकळत घडलेल्या चुका, पापे हे नष्ट होत असतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून थोडे गंगाजल टाका. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक पूजेचे साहित्य मिळते तिथे एखादी बॉटल मिळते तिथून घेऊन यायची आहे. 5 ते 10 रुपयाला एक छोटीशी बॉटल मिळेल ती आणायची आहे व त्याने तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केल्याने तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होईल, सर्व दोष हे नष्ट होणार आहेत. त्यामुळे आवर्जून थोडेसे काळे तीळ टाकावेत. त्यासोबतच थोडेसे खडे मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे देखील तुमच्या अंगातील नकारात्मकता, कोणतीही वाईट शक्ती तुमच्यावर हावी झालेली असेल तर ती पूर्णतः नष्ट होईल. त्यासाठी खडे मीठ टाका. जर खडे मीठ नसेल तर तुम्ही जे घरी दररोज वापरता बारीक मीठ ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे एक कापुराची वडी. कापुरामुळे देखील सर्व नकारात्मकता दूर होते आणि शरीर देखील शुद्ध आणि पवित्र होत असते. त्यामुळे थोडीशी एक कापुराची वडी तुम्हाला बारीक त्याची पावडर करायची आहे आणि प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. तर हे ज्या सर्व वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मंत्र देखील म्हणायचा आहे. तर अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. तुम्हाला हे आवर्जून काम करायचेच आहे. त्यासोबतच तुम्ही गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग ओम विष्णवे नमः म्हणला तरीही चालेल. आणि यानंतर तुम्ही काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने नकारात्मकता ही शोषून घेत असते. म्हणून हे सर्व वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अशा प्रकारे मंत्रजप म्हणून स्नान करायचे आहे.
भगवान विष्णूंच्या या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय तयार होत असते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची देखील पूजा या दिवशी करायची आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा उपाय तुम्ही आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.